हाय फ्रेंड्स, मी मनाली. श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत एका गंभीर विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे डिप्रेशन. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, बऱ्याच दिवसापासून मला खूप मुलींचे मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत की ताई तू कसं फेस केलंस, कसं यामधून बाहेर आलीस, किंवा तू काय काय टॅकल केलंस, प्लीज आम्हाला पण सजेस्ट कर ना, आम्हाला पण जरा सांग ना, ह्याच्यामधून कसं बाहेर यायचं. तर म्हटलं चला एक व्हिडिओज बनवीन आणि सगळ्यांना सांगेन, प्रत्येकीला एकेकीला मेसेज आणि कॉलवर सांगण्यापेक्षा. सो प्लीज तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर प्रत्येक जणाला असं वाटतं, वाय मी, का माझ्यासोबत असं झालं, मी कुणाचं काय एवढं वाईट केलं की माझ्यासोबत असं झालं, का माझ्यासोबत असं झालं, असं प्रत्येकाला असं वाटत असतं. पण तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे देव पण आपली परीक्षा घेत असतो. देवाला माहीत असतं तुम्ही या संकटातून बाहेर येणार, त्याच्यामुळे देव पण तुमची परीक्षा घेत असतो. पण त्यावेळेस ना आपण धीटपणे उभं राहिलं पाहिजे, ना की रडत पडत घरात बसलं पाहिजे की माझ्यासोबत असंच झालं, का झालं, हे झालं, ते झालं. आणि आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे ह्यामधून सगळ्यामधून बाहेर पडायला. आत्ता आपले हातपाय चांगले, आपली मेमरी शार्प आहे, तर तुमच्याकडे हीच वेळ आहे आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि एकदा की वेळ हातातून निघून गेली ना की आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या मनात आहेत, जे तुम्ही फेस करताय, ते कुणासोबत तरी व्यक्त व्हा, कुणासमोर तरी व्यक्त व्हा. त्याला सांगा तुमच्या मनात काय चाललंय काय नाही. आय नो दॅट आजकाल कोणी असं समजून घेणारं राहिलेलंच नाहीये माणसाला. पण कोणीतरी असं असेल ना ज्याच्यासमोर तुम्ही सगळं व्यक्त होऊ शकता. तुमच्या घरातली व्यक्ती असेल, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणतरी असेल, तर खरंच एका तरी कोणाकडे तरी तुम्ही व्यक्त व्हा आणि तुमचं मन हलकं करा. खरंच सांगते, तुम्हाला खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल असं केल्यानंतर. बट व्यक्त व्हा, मनातल्या मनात घुटमळत राहू नका, घुसमटत राहू नका. त्याच्याने खरंच तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये जाल. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ह्या स्वतः डिप्रेशनमधून बाहेर यायचं असेल ना, तर तुमचं दुःख तुम्हालाच बाहेर काढावं लागणार आहे. तुमच्यासाठी तुमचे घरचे किंवा नातेवाईक दुःखात सहभागी होऊ शकतात, पण त्या दुःखातून बाहेर फक्त तुम्हालाच यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते खूप पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि तुम्ही त्यामधून बाहेर आलं पाहिजे. आणि तुम्हाला जर ह्यामधून बाहेर पडायचं असेल ना, तर तुम्हाला ना स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायला लागेल. लाईक तुम्हाला फिरायला आवडते, फिरायला जावा. फ्रेंडसोबत फिरायला आवडते, फ्रेंडसोबत जावा. पुस्तकं वाचायला आवडतात, रीडिंग करा. डान्स करायला आवडतं, डान्स करा. किंवा तुम्हाला कसला क्लास वगैरे करायचं तर ते करा. पण तुम्ही खरंच स्वतःला कशात तरी गुंतवून घ्या. ते गुंतवून घेतल्याशिवाय ना तुम्ही या डिप्रेशनमधून बाहेरच येणार नाही. जर तुम्ही स्वतःला कशात तरी गुंतवून घेतलं तर निगेटिव्ह थिंकिंगच येणार नाही ना तुमच्याकडे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह वेनी बघाल. लाईक मी पण असं डिप्रेशन फेजमध्ये, आय नो डिप्रेशन खूप वाईट आहे, मी पण या फेजमधून गेलेली आहे. लाईक मला माहिती आहे कुणाशीच बोलायची इच्छा राहत नाही, आपल्याला कुठे बाहेर पडायची इच्छा राहत नाही, हे मी खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. पण जर आपणच आपली परिस्थिती नाही बदलली ना, तर आपली आपली हेल्प कोणीच नाही करणार. प्रत्येक जण एक दोन वेळा आपल्याला विचारेल हां, पण त्याच्यानंतर कोण नाही विचारणार. सगळे बोलतील काय नाही रे, हिच्याकडे काय जायचं, ही रडकीच आहे, नुसती रडतच बसते. प्रत्येक गोष्टीला ना पॉझिटिव्ह वेनी घेतलं पाहिजे. लाईक ठीक आहे, जे झालं ना माझ्यासोबत, जे ते झालं, जर ते नसतं झालं ना तर आज मी जे आहे ते नसते. असं प्रत्येक म्हणजे जे पण गोष्ट आपल्यासोबत होते ना, ती खरंच आपल्या खूप चांगल्यासाठी असते. त्यावेळेस आपल्याला वाटतं की शी यार, का माझ्यासोबत असं झालं. पण थोड्या दिवसांनी कळतं, बरं झालं ते झालं म्हणून आज मी जे आहे ते आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण पॉझिटिव्ह वेने घेतलं पाहिजे. जर आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आलेत ना, तर त्या प्रॉब्लेम बरोबर सोल्युशन पण असतं. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं. पण त्याच्यामधून सुसाईड करणं हे नक्कीच सोल्युशन नसतं. सुसाईड करणं ना हा पळकुटेपणाचा हे झाला. तुम्ही सुसाईड कराल, पण तुमच्या पाठच्यांचं काय, त्यांचा पण जरा विचार केला पाहिजे ना. तुमच्यावरती डिपेंड तुमचे आई वडील, तुमचे भावंड, तुमचे मुलं बाळ सगळे डिपेंडेड असतात. मग तुम्ही सुसाईड केल्यावर तुम्ही निघून जाल, पण पाठच्यांचा विचार करा ना. पाठचे किती रडत राहतील तुमच्या आठवणीत, किंवा तुमच्या मुलांना तुमची गरज आहे. मुलांसाठी खरंच आई वडील दोघं पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर तुम्ही खरंच मुलांसाठी जगायला शिकला पाहिजे. सुसाईड केल्यामुळे तुम्हाला काय वाटतं का, सुसाईड केलं मीच जाईल सुटून, पण तुम्ही सुटत नाही. तुम्ही तर सुटता, पण तुम्ही तुमच्या मागच्यांना अडकवून जाता. तुम्ही तुमच्या मागच्यांचा विचार केला पाहिजे. तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या पाठचे काय काय फेस करतील. मी हा टॉपिक ह्याच्यासाठी घेतला कारण की रिसेंटलीच आमच्याच एरियामध्ये मला सारखे यांनी सुसाईड केलं, त्यांनी सुसाईड केलं, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. म्हणजे एवढे लोक डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण काय आहे यार. तुम्ही पाठच्यांचा विचार करा, तुमच्या मुलाबाळांचा विचार करा, तुमच्या बायकोचा विचार करा, तुमच्या आई वडिलांचा विचार करा. ते कुणाकडे बघतील.
ते रस्त्यावर आल्यासारखे होतील ना तुमच्या एका चुकीच्या डिसिजनमुळे. आणि जेवढी हिंमत तुम्ही सुसाईड करण्यासाठी करताय ना, तेवढीच हिंमत जर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगण्यासाठी केली ना, तर खरीच नक्कीच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघेल. नक्कीच घरचे त्याच्यावर काहीतरी उपाय काढतील. माहिती आहे, जरी तुमच्याकडून काही चुकी झाली असेल तरी ठीक आहे, घरचे थोड्या दिवसासाठी नाराज होतील, पण सुसाईड करणं हा ऑप्शन नाही आहे. आणि तुम्हाला सांगू का खरं, म्हणजे घरचे आपल्याला कधीच वाऱ्यावर सोडणार नाहीत. घरचे नक्कीच त्यातून काहीतरी उपाय काढणार. सो प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट टू बॉटम ऑफ माय हार्ट, तुम्ही पाठच्यांचा विचार करा आणि तुमचं पुढचं पाऊल टाका. आणि हां, तुमच्या वाटेला जर संघर्ष आलेत ना, तर तुम्ही तेवढे कॅपेबल आहात, तुम्ही त्या संघर्षांवर मात करून पुढे जाऊ शकता, म्हणून ते तुमच्या वाटेला आलेत. तर तुम्ही ते रडत पडत घालवू नका, तुम्ही ते सिद्ध करा. ठीक आहे, माझ्या वाटेला आले ना, मी ते प्रूफ करीन आणि पुढे जाईन. सो हे असलं पाहिजे, हे पॉझिटिव्ह वेनी घेतलं पाहिजे, ना की निगेटिव्ह वेनी की माझ्यासोबत असं झालं आणि मी रडतच बसणार, मी यातून बाहेरच नाही पडू शकत. नो, प्रत्येक गोष्टीतून माणूस बाहेर पडू शकतो. फक्त आपण आपलं स्वतःला उभं केलं पाहिजे. आणि ठीक आहे, जेवढं रडायचं ना तेवढं एकदाच रडून घ्यायचं, आणि एकदा रडल्यानंतर वापस ते रडत पडत नाही बसायचं. त्यातून मार्ग शोधत पुढे जायचं. देव पण बरोबर तुमची साथ देईल बघा. आणि हां, आता मेन मुद्दा, मला खूप जणांचे मेसेज येतात, काही ताई तू ह्यामधून कशी बाहेर पडलीस. तर मी पण खरंच टू बी व्हेरी ऑनेस्ट खरंच सांगते की मी पण खूप डिप्रेशनमध्ये होती. मी पण त्या पिरियडमध्ये असं झालेलं ना की मला कोणीच नको, मला पण माझं आयुष्य संपवायचं आहे, किंवा ना मला माझं बाळच नको आहे, किंवा डिलेव्हरी होताना माझा जीवच जावा. खरंच खूप निगेटिव्ह विचार यायचे माझ्या मनात. म्हणजे खरंच लिटरली मी पण एवढी डिप्रेशनमध्ये गेलेली होती ना की मला खरंच कोणाशी बोलायची इच्छा नव्हती, घरातून बाहेर पडायची इच्छा नव्हती. पण जेव्हा माझा रेयांश माझ्याकडे आला, जेव्हा मी रेयांशला बघितलं, त्या पॉईंटला मला असं वाटलं, नाही यार, बाळाची काय चुकी आहे ना त्याला तर आपल्याला चांगलं लाईफ द्यायचं आहे. तर मी जर घरात रडत पडत बसली तर माझ्या मुलाचं काय फ्युचर आहे. माझ्या मुलाच्या फ्युचरसाठी मला चांगलं बनायचं आहे. मला त्याच्यासमोर एक चांगली आई म्हणून एक उत्तम उदाहरण सेट करायचं आहे. माझ्या आईने माझ्यासाठी एवढं स्ट्रगल केलेलं आहे आणि माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं आहे, असं मला त्याच्यासमोर उदाहरण सेट करायचं होतं. सो मी पण त्या सगळं डिप्रेशनमधून झटकलं बाहेर स्वतःला, आणि मेकअपचा क्लास जॉईन केला, त्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व केलं. म्हणजे 8-8, 9-9 तास मी क्लासमध्येच राहायची. आणि ते असतं ना संगत, आपल्याला ना त्या डिप्रेशनच्या पिरियडमध्ये संगत खूप इम्पॉर्टंट असते. जर त्यावेळेस आपल्याला जर संगत चांगली भेटली ना, तर खरंच आपण यामधून ना व्हेरी ऑनेस्ट पूर्णपणे नीटपणे बाहेर येऊ शकतो. जर त्यावेळेस म्हणजे जर तुम्हाला पण डिप्रेशनच्या फेजमध्ये असाल तर तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती किंवा तुमच्यासोबत असणारी व्यक्ती ती ना अशी पाहिजे ना, ती तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हली अप्रिशिएट करेल, ना की निगेटिव्ह थिंकिंगने, बाई तुझ्यासोबत असं झालं आता तुझं कसं होईल, अशा जर संगतीचे कोण तुमच्यासोबत लोक असतील ना, त्यांना पहिला रिमूव्ह करा तुमच्या ग्रुपमधनं. आणि तुमच्या सर्कलमध्ये असेच लोक ठेवा जे तुमचं चांगलं बघतायत, तुमच्यासाठी चांगल्याचं स्टँड घेत आहेत, किंवा तुम्हाला पॉझिटिव्हली असं पुढे ढकलतायत. अशा लोकांसोबत तुम्ही राहा, म्हणजे तुमचे अर्धे प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतील. ते लोक तुम्हाला चांगले सल्ले देतील. आणि मेन गोष्ट ना, तुमचं डिसिजन मेकिंग तुमचं खूप चांगलं असलं पाहिजे. तुम्ही ना ह्याला एक विचार, त्याला एक विचार, अरे यार माझ्यासोबत असं झालं, प्रत्येक 10 तोंड 10 सल्ले, असे सल्ले घ्यायचेच नाही. तुमच्या मनाला काय वाटतंय ते करा, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट रिग्रेट तरी नाही राहणार की मी हे जो ऐकलं आणि माझ्यासोबत असंच झालं. ठीक आहे, तुमच्या मनाला वाटलं तुम्ही केलं, म्हणजे जरी चुकीचं ते डिसिजन झालं तरी पण असं होईल ना, कसं ठीक आहे मला वाटलं मी केलं, झालं चुकीचं तर झालं चुकीचं. तर एवढंच मला सांगायचं, डिप्रेशन हे खूप वाईट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना कुणासमोर तरी व्यक्त व्हा, तुमच्या मनाला जे वाटते ते तुम्ही करा. तुम्ही जिथे आनंदी आहे तिथे राहा. आयुष्य हे एकदाच भेटतं, ते असं रडत पडत नाही घालवायचं. आयुष्य खूप सुंदर आहे, ते खूप सुंदररित्या जगण्यासाठी. त्यामुळे रडत पडत बसण्यात घालवू नका, ते खूप पॉझिटिव्ह वेनी घ्या आणि पॉझिटिव्ह वेनी जगा. बस एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.